नमस्कार, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजची तयारी बघून तुम्हाला समजलंच असेल, तर काहीतरी नवीन असणार, काहीतरी नवीन नात्यांचा गोडवा असणार. तर माझ्या नंदेचा नारळ गोटा, त्याला लालगंध किंवा सव्वा रुपये असंही म्हणतात. तर तो कार्यक्रम आज आमच्या घरी होता. हा व्हिडिओ मी अगोदरच शूट केलेला होता, पण एडिटिंगला टाईम भेटत नसल्यामुळे आज मी तो अपलोड करते आहे. मस्त आम्ही तयारी वगैरे करून छान घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर माझ्या साऊला खूप भूक लागलेली होती. तिला बरंही वाटत नव्हतं. मी तिला त्यानंतर खाऊ घातलं. त्यानंतर तयारी केली तिची. खाली आलो. थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर नवरदेवाची एंट्री झाली. घरात सगळीकडे मस्त असं उत्साहाचं वातावरण होतं. सुंदर सजावट, फुलांचा सुगंध, नातेवाईकांची लगबग, गोडधोड पदार्थ आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळंच मनात कायमचं साठवून ठेवावंसं वाटत होतं. आज दोन्ही कुटुंब एकत्र आली. प्रेम, आपुलकी आणि आदर यांची सुंदर वीणा या नात्याला आणखी घट्ट करत होती. हे नातं आयुष्यभर असंच जपलं जावं हीच देवाकडे प्रार्थना. कालपर्यंत घरभर असणारी, सगळ्यांची लाडकी, प्रत्येक सण समारंभात रंग भरून टाकणारी आमची नणंद आज आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आज तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहताना मन आनंदाने भरून येतंय. त्यानंतर घरी आलेले मोठे थोरले यांचा सर्वांचा आशीर्वाद नणंदबाईंनी घेतला. सर्वांनी मनसोक्त भरभरून आशीर्वाद दिला. त्यानंतर नाश्त्याची तयारी झालेलीच होती. पाहुणे मंडळी लांबवरून आलेले होते, त्यामुळे अगोदर त्यांचा नाश्त्याचा कार्यक्रम झाला. नंतर काकांनी लग्न कसं होईल, काय होईल याची संपूर्ण माहिती दिली. नारळ गोट्याचा कार्यक्रम संपलेला होता. तो मला शूट करता आला नाही, कारण भरपूर पाहुणे मंडळी असल्यामुळे मला ते जास्त काही शूट करता आलंच नाही. त्यानंतर मोठ्यांनी ज्या व्याही असतात त्यांचं एकमेकींचं सत्कार केला, स्वागत केलं. अगोदर सगळ्या बायकांनी एकमेकींचं स्वागत केलं, म्हणजे ज्या व्याही होत्या तर त्यांचं अगोदर स्वागत सत्कार झाला. त्यानंतर एकमेकींची भेटीगाठी झाल्या. खूप सुंदर असा हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सर्व पुरुष मंडळी म्हणजे माझे सासरे, लहान सासरे, त्यांनी समोरचे व्याही मंडळी जे आलेले होते पुरुष मंडळी त्यांचा सत्कार वगैरे केला. तर त्यांचाही फोटोशूट मी थोडाफार घेतलेला आहे. सगळेजण खूप आनंदात होते. सर्व महिला मंडळीचा छान सत्कार झाला. त्यानंतर पुरुष मंडळींनी जे व्याही होते त्यांचे सत्कार करून घेतला. तर माझे सासरे, लहान सासरे यांनी सर्वांचा असं छान सत्कार केला. त्यानंतर खूप सुंदर अशी त्यांनी तिकडनं त्यांच्याकडून गिफ्टही आणलेलं होतं. तर श्री शिवाय नमस्तुभ्यम या नावाचं हे छान अशी पाटी होती. ती आपण दरवाजावर लावू शकतो. तर प्रिय नणंदबाईंसाठी काही लाडाचे 2 शब्द. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ आनंदाची असो, प्रत्येक संध्याकाळ समाधानाची असो. तुमच्या चेहऱ्यावरचं हे गोड हास्य कधीच कमी होऊ नये. होणाऱ्या जावयालाही किंवा आमच्या भावालाही मनापासून शुभेच्छा. तुमची साथ अशीच आयुष्यभर प्रेमळ, विश्वासू आणि आनंदाने भरलेली राहो. आयुष्यात सुखाचे दिवस येतील, काही कठीण क्षण येतील, पण हातातला हात कधीच सुटू देऊ नका. एकमेकांवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, कारण प्रेमाची खरी ताकद ही सोबत राहण्यात असते. आजचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद होईल, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनात कायमचा जपला जाईल. फोटोशूट छान असा झाला. त्यानंतर मी आहोंसोबत मस्त असे थोडा व्हिडिओ वगैरे काढला, 1-2 फोटोही काढले. त्यानंतर माझे सासूबाई, सासऱ्यांसोबतही मी छान असे व्हिडिओ आणि फोटो क्लिक करून घेतले. तर आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्या सर्व फॅमिली मेंबरसोबत शेअर होतील. व्हिडिओ करतानाही सगळ्यांनी भरभरून असं प्रेम दिलं, मला खूप छान वाटलं. हे आमचे 4 नंबरचे काका म्हणजे माझे लहान सासरे. आमच्या घरातले सर्वच मंडळी खूप छान, प्रेमळ आणि आपुलकीने वागतात. तर हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतं की मला इतकी छान फॅमिली मिळाली. तर त्यानंतर आली केक कटिंगची वेळ. छान अशी स्पार्कलची कॅन्डल होती, ती लावून घेतली. कूलरची हवा येत असल्यामुळे ती लवकर लागतही नव्हती, पण शेवटी ती लागलीच आणि छानच स्पार्कल झालं. छान फोटो काढले गेले. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्यांना कोणाचंही दृश्य नको लागायला, इतकं छान त्यांचं जोडपं दिसत होतं. तर त्यानंतर त्यांनी छान असा केक कट करून घेतला आणि एकमेकांनाही भरवला. पण प्रत्येक घरात एक दिवस असा उगवतो जो प्रत्येक कॅलेंडरवरील तारीख नसतो, तर त्या घराच्या आठवणींमध्ये कायमचा कोरला जातो. आज आमच्या घरासाठी तसाच एक सुंदर दिवस आहे. आज आमच्या घरातील आमच्या लाडका नंदेचा
आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. आणि आज त्यांचा नारळ गोटा, त्यालाच आपण रुपया नारळ किंवा ₹1.25 असंही म्हणतो. घरभर आनंद, उत्साह, प्रेम आणि आशीर्वादाचं सुंदर वातावरण पसरलेलं होतं. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, पण त्या आनंदासोबत एक हळवी भावना देखील होती. कारण घरात वाढलेली, सगळ्यांच्या लाडात वाढलेली लेक आता आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवत होती. तर हेच आनंदाचे क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात साठवून घेतले. मी त्यांच्या नकळत त्यांचे व्हिडिओज, फोटो खूप असे क्लिक केले. त्यानंतर त्यानंतर त्या मस्त अशा माझ्या साऊसोबतही बोलत होत्या. त्यांच्या गप्पा, त्यांच्या भावासोबतच्याही गप्पा छान अशा चालू होत्या. त्यानंतर आमच्या नंदेच्या नणंदबाईंनी मस्त माझ्या साऊला केकवरचं जे चॉकलेट असतं ते दिलं. लहान मुलं सगळं ते छान असं खात होते. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला केकही दिसायला भेटत नव्हता आणि आजच्या मुलांना केक काही विशेष राहिलाच नाही. तर सर्व लहान मुलं छान असे केक आनंदाने खात होते. तर आजचा दिवस खरंच खूप छान असा गेला. आमच्या सगळ्यांच्या मनात छान अशा आठवणी आल्यात. त्यानंतर वेदाही छान असा केकवरचं जे चॉकलेट असतं ते छान खात होती. त्यानंतर आम्ही आतमध्ये बसलो. जेवणाची वेळ होत होती. साऊ थोडी चिडचिड करत होती. त्यामुळे मी तिला थोडं खिडवायला लागली. ती खेळत होती तोपर्यंतच तिचे मी छान असे व्हिडिओज, फोटो छान असे क्लिक करून घेतले. कारण घरातला हाही तिचा पहिलाच कार्यक्रम होता. जेवणाच्या वेळेसही मला काही शूट करता आलं नाही. त्यामुळे मी तो जेवण झाल्यानंतर मी तो कंटिन्यूच ठेवला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या फॅमिली फंक्शनमध्ये कसं खेळतात, काय करतात, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट्स करा. मी तुमच्यासोबत सर्व शेअर करेल. त्यानंतर साऊ छान तिच्या लहान आजीसोबत खेळायला लागली. घरात काही फंक्शन असलं की लहान मुलांची चिडचिड, त्यांच्या मागे धावणं सगळं सुरूच असतं. तिला संपूर्ण घरही अपूर्ण पडत होतं. पण मी तिला थोडे फुलं दिले खेळायला. त्यामुळे ती एकाच ठिकाणी बसून छान असं फुलांसोबत खेळत होती. आम्ही छान तयारी केलेली होती. त्यामुळे मी हा चान्स कसा सोडू? तर आम्ही थोडासा शूट करून घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.